नमस्कार. मी बनवत आहे पुरणपोळी. तर मी इथे 2 वाट्या चणा डाळ घेतली आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन भिजत ठेवत आहे 2 तास. भिजत झाली आहे. तर आपण आता कुकर लावून त्याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया. 3 शिट्ट्या काढून कुकरला लावून घेतली आहे. इथं कट्टाच्या आमटीसाठी मी पाणी गाळून घेत आहे चाळणीने. आणि आता आपण याला गिलासानेच मॅश करून घेऊया. बघू शकता किती छान प्रकारे मॅश करून झालेला आहे. मी कढई तापत ठेवली होती. आपण पुरण छानपैकी परतून घेऊया. 2 वाट्या डाळ घेतली, 2 वाट्याच गूळ घालत आहे छानपैकी आणि मस्त परतून घेऊया. मी तर इथे जायफळ घालत आहे किसून. इलायची पावडरसुद्धा घालू शकता तुम्ही. आणि इथे अर्धा चम्मच बडीशेप पावडरसुद्धा घालत आहे. परतून घेत आहे. बघू शकता किती छान प्रकारे पुरण रेडी झालं आहे. तर आपण याला थंड करून फ्रीजमध्ये ठेवून द्या. थोडंसं घट्टसर होऊन जातं. कणिक मळत आहे मी. 2.5 वाट्या पीठ घेतले आहे. चवीनुसार मीठ टाकले आहे. इथे मी हळदीचं पाणी घेतले आहे. कणिक मळून घेत आहे. कणिक असं मऊसर लुसलुसीत मळून घ्यायचं. बघू शकता आपलं कणिक. थोडंसं तेल घालून छान त्याला मुलायम करायचं आणि 1 तास भिजत ठेवायचं. ते छानपैकी मुरतं. इथे 1 तास झालेला आहे. आपण आता पोळ्या करायला घेऊया. थोडंसं तेल घालून आणि एक तेलाचा हात लावूया. बघू शकता किती मुलायम छान लुसलुसीत पीठ झालेलं आहे. आता थोडासा गोळा घेऊया आणि पोळी लाटायला घेऊया. गोल करून घेऊया छानपैकी. जास्त पीठ नाही, छोटासाच गोळा घ्यायचा पिठाचा आणि पुरण जास्ती घ्यायचं. बघू शकता. आणि छानपैकी असं दाबून मस्त त्याचं व्यवस्थित गोळा बनवायचा. आता आपण लाटूया पोळी. जास्त जोरात दाबायची नाही, हळूहळू पोळी लाटायची आहे. छानपैकी लाटल्या जात आहे. बघू शकता आता किती छान प्रकारे आपली पोळी रेडी झाली आहे. डायरेक्ट आपण आता तव्यावर टाकून घेतलेली आहे पोळी. बघू शकता की फुगत आहे. बघू शकता. अशी आमच्या घरात अशी छान भाजलेली पोळी आवडते. बघू शकता किती छान प्रकारे फुगली आहे. थोडंसं तेल लावून घेऊया. तुम्ही तूपसुद्धा लावू शकता. बघू शकता किती छान भाजली आणि फुगलीसुद्धा आहे. अशाच प्रकारे आपण सगळ्या पोळ्या करून घेऊया. आवडलं तर लाईक करा आणि ह्या प्रकारे नक्की ट्राय करा.